आज आपला देशाबद्दल बोलताना असं बोललं जात होतं की जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा। तैमूर लंग सारखं आक्रमण भारतावर आक्रमण करते। तो तैमूर लंग कोण येतो? तैमूर लंग त्याच्यानंतर जन्मलेत ते शिवाजी महाराज। एक प्रहर म्हणजे 3 तास, असे 3 प्रहर म्हणजे 9 तास शिवाजी महाराज अभ्यास करायचे। हा उल्लेख सापडतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जी काय मी तुम्हाला आता बोललो की चरित्र किती भयानक आहे की आज आपला देशाबद्दल बोलताना असं बोललं जात होतं कि जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा। ऐसे हमारे देश के बारे में बोला जाता था, सुना जाता था, कहा जाता था। लेकिन अरबस्तान से एक लहर आ टकराई, अपनी धरती पर आ टकराई और सारी धरती चरमरा गई। गांव के गांव उद्ध्वस्त कर दिए गए, मंदिर तोड़े गए, खेती जलाई दी गई और नरसंहार जो इतना हुआ उसकी कोई सीमा न रही। और महिलाओं पर जो अत्याचार हुए वो इतिहासकार लिखते हैं कि उसके बारे में लिखने भी जाओ तो हमारे कलम को शर्म आती है, हमारी कलम को शर्म आती है। एवढे जबरदस्त घिनोने अत्याचार आपल्याकडे होते। आपण पूर्व इतिहास पाहत नाही, आपला इतिहास चालू होतो शिवाजी महाराजांच्या जन्मापासून आणि संपतो शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत। पण शिवाजी महाराज का ग्रेट आहेत? कारण जवळजवळ इसवी सन 711ला जे पहिलं आक्रमण आपल्या भारतावर झालं ते झालं जबरदस्त मोहम्मद बिन कासिमचं। आणि ते मोहम्मद बिन कासिम नंतर जी आक्रमणं जे होत गेले आपल्या भारतावर ती इथली जबरदस्त सर्व संस्कृती संपवण्यात आली, इथलं अर्थकारण संपवण्यात आली, इथं धर्मकारण संपवण्यात आली, इथं मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यांची राजवट इथं सगळ्या पूर्णपणे प्रस्थापित करण्यात आली। सगळ्या प्रकारची आक्रमण त्यांनी आपल्या भूमीवर केली। आपल्या लोकांना, तरुण मुलांना, तरुण मुलांना, मुलींना अक्षरशः तुम्हाला गुलाम म्हणून आपल्याकडे विकलं जात होतं दुसऱ्या देशांमध्ये। एवढी प्रचंड जबरदस्त आपली हानी ह्या देशाची होत होती। मोहम्मद बिन कासिम गेला की मोहम्मद घुरी आला, मोहम्मद घुरी गेला की बलबन राजा आला, बलबन राजा ते 1-2 लाख पब्लिक असे कापलेले दिल्लीमध्ये। तो नंतर अल्लाउद्दीन खिलजी आला। अल्लाउद्दीन खिलजी आपल्याला माहिती असेल, त्यांनी प्रचंड महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे आणि त्या अल्लाउद्दीन खिलजीने एवढे जबरदस्त राजवट आपल्यावर केली की आपण ते सांगू शकत नाही। 4 चौघात एवढे भयानक आहे। अल्लाउद्दीन खिलजी जातोय की लगेच तैमूर लंग सारखं आक्रमण भारतावर आक्रमण पडते। तो तैमूर लंग कोण येतो? तैमूर लंग त्यांनी लिहून ठेवले, त्याचे विचार लिहून ठेवलेले आहेत की ह्या भारतावर आक्रमण करावं, इथल्या माणसांची नृशंस कत्तल करावी, इथल्या मंदिरांचा विध्वंस करावा आणि गाजीपत मिळवावं म्हणजे धर्मवीर व्हावं, ह्यांची सगळी संस्कृती संपवावी। ह्या सर्व गोष्टीतनं ज्या वेळेस आज भारत जात असताना, अशा प्रचंड भयानक गोष्टींना जात असताना, महाराष्ट्र जात असताना कोकणात काय परिस्थिती होती? कोकणात हीच परिस्थिती आहे। कोकणामध्ये आज बघायला गेलं तर जवळजवळ जी किनारपट्टी आहे दादा आपली कोकणाची सगळी, तर त्या कोकणाच्या किनारपट्टीला आज हे जे बसले होते डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी ही लोक गावागावात घुसायची, आक्रमण करायची, सर्व प्रदेश जाळायची, जेवढी लूट मिळेल तेवढी लूट घेऊन जायची। आणि लूट मिळता जर काय एखादी सुंदर तरुणी दिसली, सुंदर स्त्री दिसली तर तिच्या मनगटाला असं पकडून तिला घेऊन जायचं। असं तिच्या बापाने जरा अडवलं, तिच्या भावाने अडवलं, तिच्या नवऱ्याने अडवलं तर दुसऱ्या क्षणात त्याचं मुंडकं उडवलं जाईल। एवढी जबरदस्त कत्तल। तिला घेऊन जायचं त्या दर्यावर, तिने रडायचं कुणासाठी? बापासाठी, भावासाठी की स्वतःच्या लुटण्यात जाणाऱ्या इज्जतीसाठी, इब्रतीसाठी? काय करायचं? मग तिला घेऊन जायचं खुल्या दर्यावर, तिथं 5 ते 5, 10 ते 10, 50 ते 50 लोक तिचा उपभोग घ्यायचे आणि त्यातनंही ती जगली तर तिच्या पायाला दगडी लावून ती समुद्रात टाकली जायची। ही तिची कंडिशन्स होत्या। ही भारताची खरी परिस्थिती होती। का आपण युवा पिढीने ही वाचलं पाहिजे की किती भयानक परिस्थिती, आता किती चांगल्या परिस्थितीत जन्माला आलोय आपण का स्ट्रगल करायला घाबरतोय? आणि त्या अशा पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये एका बालकाचा जन्म होतोय आणि त्या बालकाचा जन्म होतोय सामान्य बालक झालेला आहे बरं का। आपण शिवाजी महाराजांना दैवत बनवलेलं आहे, दैवत नाही आहे, दैवताच्या तोडीची माणसं आहे ती। मी नेहमी म्हणतो शिवाजी महाराज नका हो तुम्ही, त्यांचे मावळे तर व्हा, त्यांच्या मावळ्यांचा तर आदर्श घ्या। तानाजी मालुसरे काही दैवत नव्हते ना, यसाजी कंक काही दैवत नव्हते, त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे। आणि ह्या माध्यमातून जेव्हा शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे पाहतो, शिवाजी महाराजांच्या एक सुंदर ग्रंथ आहे शिवभारत नावाचा ग्रंथ, आपल्याला माहिती असेल मे बी बऱ्याच जणांना। तर शिवाजी महाराज जिवंत असताना तो कवींद्र परमानंदींनी तो लिहिलेला तो ग्रंथ आहे। त्याच्यामध्ये शिवाजी महाराज जन्मले त्यावेळेची परिस्थिती आणि शिवाजी महाराजांचं बालपण ह्या गोष्टींविषयी लिहिलेलं आहे। त्या बालकाचा जन्म होतो, आई जिजाऊंचं काय पहिलं अपत्य नव्हतं ते, आई जिजाऊंचं पहिलं अपत्य झालं ते संभाजीराजे। मी छत्रपती संभाजी महाराज म्हणत नाही, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू आई जिजाऊंचा पहिला पुत्र संभाजीराजे।
संभाजीराजे झालेले, त्यानंतर 4 मुलं झालेली आहेत आई जिजाऊंना. ती 4ही मुलं काही कारणाने जगू शकली नाही. त्याच्यानंतर जन्मलेत ते शिवाजी महाराज. हाही मुलगा जगतोय का नाही, हा मुलगा पुढे जिवंत राहील का नाही, ही सर्वांनाच काळजी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तो मुलगा जगतोय. त्याचं बालपण लिहून ठेवले. त्याचं बालपण तुमच्या माझ्यासारखं सामान्य आहे. त्या मुलाला काय आवडायचं, त्या मुलगा कसा असायचा, त्याला रांगताना एवढा म्हणजे घरातला आपला जो उंबरठा आहे तो ओलंटाना त्या मुलाला त्रास व्हायचा, एवढा तो मुलगा आसक्त होता. त्या मुलाला चंद्राचे कवडसे पकडू वाटायचे, त्यासाठी तो पळायचा, तो माती खायचा, तो चेंडू हवेत टाकून तो झेलायचा. आंधळी कोशिंबीर त्याला खूप आवडायची खेळायला. हे शिवाजी महाराजांचे जे काय गुण आहेत हे आपल्यासारखेच आहेत ना, आपल्यासारखेच आहेत. पण ह्यातनं तो मुलगा सुरुवात होती त्याच्या आयुष्यात जडणघडणीची. आणि त्याची माता त्याच्यासाठी कष्ट घेते आहे. आणि त्याचं ते भावविश्व जे आहे ते रामायण, महाभारत, इतर सर्व गोष्टी ज्या आहेत की कसं आहे, आमची संस्कृती काय आहे, रावण कोण होता, राम कोण होते, कंस काय होता, श्रीकृष्ण कोण होता, अर्जुन काय होता, दुर्योधन काय होता, ह्या सगळ्या भावविश्वातून आई जिजाऊंनी त्यांची भावविश्व निर्माण केलं आहे. आणि ते एका मातेचं महत्त्वाचं कारण ते असतं की आई किती महत्त्वाची असते एका बालकाच्या याच्यामध्ये. आजकालच्या मातोश्री बघतो आपण फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्येच अडकलेत. ह्यांना बालकांकडे लक्षच नाही आहे वेळ द्यायला. अहो असं म्हणलं जातं की एका आईने ठरवलं तर शिवबा घडतो, आणि एका शिवबाने ठरवलं तर स्वराज्य घडतं, स्वराज्य घडतं. आणि आपल्याला तर फक्त करिअर करायचं हो, बाकी काहीच करायचं नाही आहे. पण हे करिअर करता करता माझा देश कसा स्वतंत्र सुरक्षित होईल किंवा देशाला मी काय देऊ शकते हा विचार फक्त आपण सारासार करायचा आहे. आणि एवढाच विचार आपल्याला करायचा आहे. आज त्या शिवचरित्रात मी सांगितलं बालपण शिवाजी महाराजांचं होतं. आणि शिवाजी महाराज पुढं जेव्हा मोठे झालेत हळूहळू त्यांचं भावविश्व निर्माण झाले. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की आपण पारतंत्र्यात जन्माला आलेलो आहोत. हा देश स्वतंत्र करायचा असेल तर मला काहीतरी करावं लागेल, मी करणं काहीतरी गरजेचं. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचा पुढं जाऊन आयुष्यामध्ये खूप सारे बदल होत गेले. असं शिवभारतात म्हणलं जातं की हा मुलगा किती देहवेडा झाला नंतरच्या काळामध्ये, एवढा प्रचंड देहवेडा झाला की तो दिवसातनं 3 प्रहर अभ्यास करायचा. दादा 1 प्रहर म्हणजे 3 तास, असे 3 प्रहर म्हणजे 9 तास शिवाजी महाराज अभ्यास करायचे. हा उल्लेख सापडतो. उगाच छत्रपती होत नाही माणूस, उगाच काहीतरी मी इकडे ॲडमिशन घेतो 2 तासात पास होतो असं नसतं. आता खूप चांगलं आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांना 9 तास अभ्यास करायचा. राज्यशास्त्र काय आहे, तो अश्वशास्त्र काय आहे, गजदळ काय आहे, युद्धशास्त्र काय आहे, या सर्व गोष्टींवर शिवाजी महाराजांनी पुढे त्यांची वाटचाल केलेली. आणि त्या अशा सर्व गोष्टीतून शिवाजी महाराजांनी आपल्या विचारांचे अनेक मावळे निर्माण केलेत. आणि पहिला जो शिवाजी महाराजांनी निश्चय केला आहे तो आज रायरेश्वरवर ती पिंड आपल्याला आजही पाहायला मिळते. आता उद्या मी सोलापूरची शाळा घेऊन रायरेश्वरला तिथला इतिहास सांगायला, तर रायरेश्वरला ती पिंड आहे. त्या पिंडीवर तो मुलगा आपला उष्ण धारोष्ण रक्ताने शपथ घेतो आणि काय सांगतो की भारतावर आधी राज्य गाजवणाऱ्या त्या तमाम जुलमी सत्तांना मी इथून उकडून बाहेर टाकेल आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल. वय वर्ष 16. ही घटना आपण सर्वांनी पाहिली असेल, वाचली असेल, ऐकली असेल. पण आपल्या लक्षात येत नाही की 350 वर्षापूर्वी त्या मुलांनी आपल्या आयुष्याचं गोल सेटिंग केलेले, टार्गेट ठेवले की मला काय करायचं आहे. आपण हेच करायला विसरतो. अहो अशी लोक आता मला सापडतात ना, म्हणजे इथंही आता मी बाकी काय माहीत नाही मला, पण आजही कुणाला विचारलं नाही की तुझ्या आयुष्याचं टार्गेट काय आहे, तुझं गोल सेटिंग काय आहे, तर सगळ्यांचे हात खाली जातात. कन्फ्युजन आहे, मी काय करायचं आहे नक्की, मला बिझनेस करायचा आहे, मला नोकरी करायचं आहे, मला प्राचार्य व्हायचं आहे, मला अजून काय काम करायचं आहे, काय नाही जमलं तर गावाला जाऊन राहायचं आहे, काहीच कळत नाही त्यांना अजून. पहिल्यांदा शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं आपल्याला, तर गोल सेटिंग करायचे आहेत आपल्याला आयुष्यात. काय ना काहीतरी टार्गेट ठेवा आणि मग आपोआपच. अहो आज बाहेर जर बस लागली, त्या बसला जर बोर्ड नसेल तर तुम्ही किती जण त्या बसमध्ये बसणार आहे, नाही बसू शकत, कारण ती माहितीच नाही ती बस कुठं पोहोचणार आहे. आणि इकडं तर आयुष्याची गाडी पोहोचवायची आपल्याला, त्याच्यामध्ये आपले टार्गेट्स काय आहेत, मला काय करायचं आहे, गंतव्य काय माझ्या आयुष्याचं, मला का शाळेत घातलेलं, मला का कॉलेजमध्ये मी आलो आहे, मला का वाटचाल करायची आहे मला, हे सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पाहसाल त्यावेळेस तुमच्याकडे आयुष्याकडे जाताना तुम्हाला आपोआप एक नवीन ऊर्जा मिळेल, तुम्हाला मार्ग गवसतील, तुम्हाला आपोआप सर्व सवंगडी पण तसे गवसतील जे शिवाजी महाराजांना गवसले. आणि पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी ते टार्गेट ठेवलेले काय की सुलतानांकडून नोकरी तर नाहीच करणार मी, काय करणार आहे, स्वराज्य उभं करणार आहे. मग ते स्वराज्य घेण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, तर स्वराज्य उभं करताना मला शास्त्रांचा अभ्यास करावा लागेल, शस्त्रांचा अभ्यास करावा लागेल, ह्याच्यासाठी एक व्हिजन मला ठेवावी लागेल. आणि जी व्हिजन क्लिअर असली पाहिजे माझी,
ही सर्वात महत्त्वाचं नेतृत्व गुण असेल ना प्रत्येकाकडे, कुणाकडे, तर विजन क्लिअर ठेवा की काय करायचं आहे मला नक्की ह्या आयुष्यामध्ये, मला करायचं आहे काय. आणि पुढे शिवाजी महाराजांनी बघितलंय ही आपल्या सर्वांना माहिती आहे काय, ही राजमुद्रा. शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय ती, प्रतिपचंद्र लेखे वे वर्धेष्णु विश्ववंदिता शाह सुनो हो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. The glory of this mudra of Shahajit's son Shivaji will grow like the first day moon. It will be worshipped by the world and it will be shine only for the well-being of peoples. मुद्रा भद्राय राजते. शिवाजी महाराजांची राजमुद्रा कशासाठी आहे की लोकांच्या कल्याणासाठी आहे, गोरगरिबांच्या कल्याणासाठी आहे. म्हणजे गोरगरीब फक्त गोरगरीब नाही, याच्यामध्ये चारही घटक येतात. शेतकरी येतात, महिला येतात, व्यापारी येतात, सामान्य जनता येते. ह्या सर्वांसाठी कल्याणकारी माझं राज्य असेल, नुसतं गरिबांसाठी नाही. हे प्रमुख घटक आहेत, शेतकरी प्रमुख घटक आहेत. महिलांचं संरक्षण सबलीकरण खूप महत्त्वाचं आहे, व्यापाऱ्यांना संरक्षण महत्त्वाचं आहे, सामान्य जनतेला काही प्रश्न नको आहेत. हे माझं काळ का हे पूर्ण आयुष्याचं सार्थक आहे आणि ते मी करणार आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला मी आता इथं सांगतो, ही राजमुद्रा आज आभाळा एवढी केव्हा उंच होती माहिती आहे, ज्यावेळेस मला अफजल खानाची मुद्रा अभ्यास करायला मिळाली. अफजल खान म्हणजे त्या सुलतान्यांचं प्रतिनिधित्व करणारं हे मानसिक, जो बघितला ना त्याचं मानसिक नेतृत्व करणारा माणूस आहे, प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. त्यांचा अक्स त्या अफजल खानामध्ये आपल्याला सापडतो. त्याची राजमुद्रा, त्याची मुद्रा काय, गर्ज अर्ज कुनत दसी पहर आला फजल फुजला फजल अफजल अजहर मुल्की बजाय तस्बीहत आवाज आयत अफजल अफजल अफजल. की धरतीने जर जन्नतने जर धरतीला विचारले की तुझ्यामधला सर्वश्रेष्ठ माणूस आणि अफजल खान याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल, तर धरतीच्या कणाकणातून आवाज येईल अफजल खान अफजल खान अफजल खान. अतिशय अहंकाराने भरलेली ही राजमुद्रा आहे की मला भारी म्हणा, आय एम द बेस्ट, अहम ब्रह्मास्मी, माझ्यासारखं कोणच नाही, मी सर्वात भारी आहे, मी देवापेक्षा भारी आहे आणि माझा जय जयकार करा. ही त्याची राजमुद्रा आहे. आणि इकडं आमच्या शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय सांगते की मुद्रा भद्राय राजते. मला शिवाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्री स्थापन करायचे नाही आहे, मला संभाजी शुगर कारखाने उभे नाही करायचे, मला आईजी जाऊनचे कॉम्प्लेक्स उभे नाही करायचे, हे माझ्यासाठी नाही आहे. पुढे लिओशीत मर्सिडीज माझ्या उभं राहणार आहे आणि माझे मोठे कॉम्प्लेक्स, हे माझ्यासाठी मला करायचंच नाही आहे. मला काय करायचं आहे, मुद्रा भद्राय राजते. दृष्टिकोन किती क्लिअरी आहे, क्लिअरिफिकेशन त्यांच्या आयुष्यामध्ये की मला काय करायचं, जे करायचं आहे ते समाजासाठी करायचं, स्वराज्य करायचं आहे, मला उभं करायचं आहे. आणि हे पुढे केलं आहे शिवाजी महाराजांनी. आणि हे सगळ्यात पुढचं आता जे मी काय बोलणार आहे तुमच्या संग की लिडरशिप किती महत्त्वाची आहे. तुमच्या आतमध्ये, प्रत्येक आतमध्ये एक लीडर लपलेला असतो, पण लीडर तुमचा स्वतःच तुम्हाला शोधावं लागेल. तुमच्या आतमधला एक गुण तुम्हाला शोधावा लागेल. तुम्ही बाह्य रूपावर जाऊ नका, आपल्या स्वतः संग बोला, स्वतः संग ओळख बघा. स्वतः संग बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की मी काहीतरी चांगलं करू शकतो जे लोकांच्यात इतर नाही आहे. कारण असं म्हणलं जातो हा थंब प्रत्येकाचा वेगळा आहे, हे थंब इम्प्रेशन प्रत्येकाचं वेगळं आहे. याचा असं जीव ह्या धर्तीवर आज देवाने तुम्हाला काहीतरी स्पेशल म्हणून पाठवलेलं आहे, पण ते ओळखायला शिकलं पाहिजे. आणि हेच का दाखवलं जातं, आपण बेस्ट ऑफला का सांगितलं तर हित जागा आहे तुझी, तू सगळ्यांपेक्षा ग्रेट आहेस, तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. तू शोध आधी त्या सगळ्या जागेत म्हणजे की माझी जागा कुठे आहे, मी काय करू शकतो ते. आणि ते शिवाजी महाराजांनी शोधले की लिडरशिप मला करावी लागलेलं आहे. आणि असं म्हणलं जातं की नेतृत्व किती महत्त्वाचं आहे. नेतृत्व जर श्रेष्ठ असेल की हजारो तलवारींचं युद्ध एका वाघनखेवर जिंकता येतं, एका वाघनखेवर जिंकता येतं. का, कुणाची कत्तल आपल्या लोकांची होऊन न देता जर सगळ्यात मोठं आक्रमण मी मारू शकतो, माझ्या बुद्धिमत्तेच्या जीवावर मारू शकतो, तर काय केलं पाहिजे. लिडरशिप काय आहे. लिडरशिप मी नेहमी सांगतो दादा की लिडरशिप काय आहे, लीडर ॲज वन हू ॲज अ व्हिजन. सर्वांना व्हिजन पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, नेतृत्व कुठलं असतं की त्याला क्षितिजापर्यंत नाही, क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते तो लीडर होऊ शकतो. कॉमन तर सगळेच असतात, पण आपल्याला नेतृत्व गाजवायचं असेल तर क्षितिजाच्या पलीकडे आपल्याला पाहावं लागेल. आणि असं म्हणलं जातं की लीडर ॲज वन हू ॲज अ व्हिजन, ही व्हिजन आपल्याकडे असली पाहिजे. आणि एक मराठीत सोपी व्याख्या आहे सगळ्यात बघा की 100 सिंहाचं नेतृत्व जर का एका गाढवानी केलं ना, ते सिंह सुद्धा गाढवासारखाच विचार करायला लागतात. 100 गाढवांचं नेतृत्व एका सिंहाने जर केलं तर ती गाढवंसुद्धा सिंहासारखी लढायला बघतात. त्यांच्यात ते नेतृत्व गुण येत असतात. हे लक्षात घ्या की आपल्याला नक्की कुठं नेतृत्व गाजवायचं आहे, आपल्यात काय विचार प्रोसेस काय करायची आहे, थिंकिंग प्रोसेस माझी किती जबरदस्त असली पाहिजे.